यंदा मित्रांनो टीईटी जर तुम्हाला पास व्हायची असेल तर हे प्रश्न तुम्हाला समजणं महत्वाचं आहे। अंकगणित असो, बुद्धिमत्ता असो, भूमितीचे असो, प्रश्न खूप खतरनाक विचारते टीईटी मध्ये। आता तुम्हाला ते प्रश्न मी घेऊन आलेलो आहो। अंतिम प्रहार असेल, फक्त 14 दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत। तुम्हाला टीईटी 2026 जर क्वालिफाय व्हायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा। जरासाही वेळ न वाया घालवता आपण आपल्या शिष्याला सुरू करू। तोपर्यंत तुम्ही या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या। ओके, बघा पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे। काय म्हटलेला आहे? मराठी व हिंदीची सरासरी गुण 90 आहे। त्याच्यानंतर हिंदी व इंग्रजीचे सरासरी गुण 80 आहेत आणि मराठी व इंग्रजीचे सरासरी गुण 85 आहेत। तर मराठीचे एकूण गुण किती? हा पहिला प्रश्न आहे। यामध्ये आपण समोर भूमिती आणि बुद्धिमत्तेचेही प्रश्न पाहणार आहोत। तर भूमितीचे प्रश्न जे खतरनाक विचारते तेही पाहणार आहोत। संपूर्ण बघा कशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत। बघा काय म्हटलेलं आहे? मराठी आणि हिंदीचे सरासरी गुण म्हणजे बघा दोन विषय आहे। पहिले दोन विषय कोणते? मराठी आणि हिंदीचे सरासरी गुण 90। जर याला आपण गुणाकार केला तर 180 येते। ओके, त्याच्यानंतर हिंदी आणि इंग्रजीचे सरासरी गुण 80 आहे। म्हणजे दोन विषय आहे। एकूण संख्येची बेरीज काढायची तर आपण एकूण संख्या गुणीला सरासरी करायची आहे। ओके, तर बघा 80 केले आपण तर हे झाले 160। ओके, त्याच्यानंतर मराठी आणि इंग्रजीचे सरासरी गुण 85 दिले, 2 गुणीला 85 करा तर हे किती होणार? हे होणार 170। या सर्वांची बेरीज करा। बेरीज करत असताना बघा 0 8 आणि 7 14 आणि 7 21, 1 हातचे आले 2, इथं झाले 5 म्हणजे 510। ही त्याची बेरीज झाली। आता बघा 510 ला आपण 2 ने भागणार, कारण प्रकार किती आहेत? 3 प्रकार आहेत, 3 विषय आहेत। 2 ने भागणार आपण। ओके, बरं प्रत्येकाच्या 2-2चं युनिट बनवलं म्हणून या 510 ला आपण कितीने भागणार? 2 ने भागणार। बघा बे एक बे, बे दोन्ही 4, उरला 1, बे पंच 10। ओके, उरला 1, बे पंच 10, 255। हे 255 आले। आता आपल्याला काय सांगितलेलं आहे? मराठीचे गुण किती? तर बघा कशामध्ये मराठी नव्हतं? पहिल्या याच्यात काय दिलं होतं? मराठी हिंदी, मराठी हिंदी दिले होतं आहे की नाही? हिंदी। ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यात हिंदी इंग्रजी, हिंदी इंग्रजी, तर याच्यामध्ये मराठी नाही आहे। तर बघा हे गुण आपल्याला वजा करायचे 160। 255 मायनस 160 करा, आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल। अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे। बघा 5 5, बघा 25 मधून 16 गेले तर किती राहायला पाहिजे? तर 95 राहायला पाहिजे। 25 राहायला पाहिजे, बरं 9 राहायला पाहिजे, म्हणजे 95 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। 15तून 6 गेले 9 राहिले म्हणजे 95 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहज सोडवू शकतो। चला समोरचा प्रश्न आता आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने समोरचा प्रश्न विचारलेला आहे। बघा हाही प्रश्न मस्त आहे। एका संख्येच्या 40% मध्ये 24 मिळवल्यास उत्तर त्या संख्येच्या 70% इतके येत असेल तर ती संख्या कोणती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे। आपल्याला सोडवायचं कसं बघा, समजून घ्या, मी तुम्हाला केअरफुली सांगतो। याच्यातला फरक काढा। 70 आणि 30चा किती आहे? 70 आणि 40चा फरक किती आहे? 30चा फरक आहे आणि 30% फरक आहे, 30%। ओके, आता 30% बरोबर किती? 24 करा। तर बघा कसं लिहिणार आपण? टक्के कसे लिहितो? 30% म्हटल्यावर छेदात 100 बरोबर 24। तर काय करायचं आहे? तिरपा गुणाकार करायचा आपल्याला। तर सिंपल भाषेत सोडवायचं आहे। 100 गुणिला 24 छेदात येतील 30, 0 कट 0 कट, 3 1 3, 3 8 24, 8 10 80 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए। अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडवू शकतो। समजलं असेल काय केलेलं आहे? याच्यातला फरक घेतला, 30%चा फरक येते बरोबर 24। तर 30% कशी लिहिणार आपण? 30 छेदात 100 लिहिणार, बरोबरचं चिन्ह देऊन आपण काय करणार? तिरपा गुणाकार करणार। अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवलेला आहे। समोरचा प्रश्न आता आपण बघूया। प्रश्न क्रमांक 3 बघा, या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका। खूप महत्वपूर्ण प्रश्न घ्यायला लागलो। आता यानंतर आपण भूमितीचेही प्रश्न पाहणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघत जायचा आहे। काय म्हटलेलं आहे बघा, एका वर्षाच्या मुदतीनंतर काही रकमेचे धसाधसे 8% दराने
22,032 रुपये मिळतात, तर गुंतवलेली मूळ रक्कम किती? आता आपल्याला मूळ रक्कम किती आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. काय करायचं बघा, समजून घ्या. 100 वर किती? 100 वर 8%. 100 वर किती? 8 म्हटल्यावर किती घेणार इथं? 108 बरोबर किती? तर 22,032 आहे ना, 22,032. तर याचाही करायचा तिरपा गुणाकार. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सोडवायचा सांगत असतो. बघा, 100 गुणिला 22,032 छेदात 108. आता याला भाग द्यायचा आहे मित्रांनो. कशा पद्धतीनं भाग देणार आहोत आपण हे समजून घ्या. एकदम सोप्या पद्धतीत सांगतो. बघा, भाग द्यायसाठी वरी चेक करा, 9ने भाग जाते. खालीने कितीनं भाग जाणार आहे चेक करा. खाली बी 9 भाग जातो. 9 भाग जात. 9 1 9 उरला 1. 9 2 18. ओके, 9 2 18 उरले 4. 9 चौक 36 उरले 4. 9 चौक 36 उरले 7. 9 8 72. बघा, परत वर 12 भाग जाते. 12 1 12. 12 2 24. बघा, आता शून्याला 4चा भाग जात नाही, म्हणजे 12 ने 4ला भाग जात नाही, तर शून्याचा भाग द्या. 12 चौक 48. आता उरलं काय आपल्याजवळ? 100 गुणिला 204. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती असेल? 204 1 204 वरचे 2 शून्य म्हणजेच 20,400. 20,400 कुठं आहे? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. एकदम सोप्या भाषेत आपण फक्त भागाकाराच्या स्वरूपात या प्रश्नांना सोडवू शकतो. बघा, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 काय म्हटलेला आहे? 5 वर्षापूर्वी अ ब क यांच्या वयाची सरासरी 20 वर्ष होती. आज अ व ब यांच्या वयाची सरासरी 22 वर्ष आहे, तर क चे आजपासून 5 वर्षानंतरचे वय किती? अशा पद्धतीचा प्रश्न फिरवून विचारलेला आहे. कशा पद्धतीनं काढणार बघा. अ ब क ची सरासरी किती दिलेली आहे? 20 वर्ष. म्हणजे तिघा जणांची सरासरी किती दिलेली आहे? 20 वर्ष. 20 त्रिक किती झालेत? हे 60 झाले. ओके, हे 60 झाले. कधीची आहे? 5 वर्षापूर्वीची आहे. हे कधीची आहे? 5 वर्षापूर्वी. ओके, 5 वर्षापूर्वीचा आहे. समजलं? आता आज काढण्याकरिता आपल्याला काय करावं लागणार आहे? 5 वर्षापूर्वीचा आहे. किती जण आहेत? 3 जण. म्हणजेच बघा, आजचे काढायचे आपल्याला. आज कशा पद्धतीनं काढणार? हे 60 तर राहतीलच. ओके, पण 5 वर्ष झाले. तिघाचे 5 वर्ष म्हणल्यावर 5 त्रिक 15 याच्यामध्ये प्लस करा. 15 याच्यामध्ये 5 त्रिक 15 केले. कशी केले बघा? तिघ जण आहे गुणिला 5 म्हणजे 5 त्रिक 15. म्हणजे आजचं वय काढण्यासाठी आपण 15 प्लस केले. हे टोटल झाले 75. आता बघा, हे कधीचं झालं? आजचं झालं. मग बघा काय करायचं आहे? अ ब ची सरासरी आजची किती दिलेली आहे? अ आणि ब ची अ व ब ची सरासरी किती दिलेली आहे? 22. 22 गुणिला 2 करा. किती झाले? 44. आता हे जे 44 आहे याच्यातून मायनस करायचे आहे आपल्याला. बघा किती आले? तर 31. ओके, आता हे कधीचं आहे त्याचं वय? बघा, हे अ व ब चं वय आहे. आपल्याला कोणाचं काढायचं सांगितलं? क चं काढायचं सांगितलं. हे 31 वर्ष कधीचं आहे? आजचं आहे. आपल्याला 5 वर्षानंतरचं विचारलं. 31 प्लस 5. 31 आणि 5 किती झाले? तर 36. 36 वर्ष. त्याचे 5 वर्षानंतरचे वय असेल कोणाचे? क चे. कोणाचे? क चे. समजलं? अशा पद्धतीनं आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. बघा, एवढे खतरनाक प्रश्न आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकवत आहोत. म्हणून म्हटलं की तुम्ही चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडत असेल, प्रश्न आवडत असेल तर लाईक करून टाका. आपल्या मित्रपरिवाराला लिंक शेअर करायची आहे. बघा, प्रश्न क्रमांक 5 कशा पद्धतीने सोडवायचा आहे? प्रश्न विचारलेला, जर ए आणि बी याचे गुणोत्तर दिलेले आहे आपल्याला 2:3. बी आणि सी चे गुणोत्तर दिले 4:5. तर ए प्लस बी आणि गुणोत्तर त्याचा काढायचा आपल्याला बी प्लस सी सोबत. ओके, तर किती असेल? तर बघा काय करायचं आहे? ए बी आणि सी हे तिघ जण लिहून घेतले आपण. पहिलं गुणोत्तर किती दिलं? ए आणि बी चं 2:3 दिलं. बी आणि सी चं गुणोत्तर किती दिलं? 4:5 दिलं. या पद्धतीनं आपण हे गुणोत्तर लिहून घेणार. आता बघा काय करायचं आहे आपल्याला? तर इथं या पद्धतीने इकडं गुणाकार करा, याचा गुणाकार इकडं करा, याचा गुणाकार इकडं करा. 4 2 8, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15. ओके,
आता आपल्याला काय म्हटलं, ए प्लस बीचं गुणोत्तर किती आहे बघा. ए प्लस बीचं गुणोत्तर 8, समजून घ्या 8 + 12 समजण्यासाठी लिहितो ना, तुम्ही डायरेक्ट केलं असतं. 8 + 12 आणि बी आणि सी चं गुणोत्तर किती आहे, 12 + 15. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, याची बेरीज होते 20, याची होते 27. म्हणजे आपलं गुणोत्तर काय असेल मित्रांनो, आपलं गुणोत्तर असेल बघा 20 27. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. समजलं? अशा पद्धतीने या प्रश्नाला सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे. बघा व्हिडिओ कसा वाटत आहे हे कमेंट बॉक्समध्ये टाका. कसे प्रश्न आहेत हेही कमेंट बॉक्समध्ये टाका. जे अवघड विषय वाटत असेल तेही कमेंट बॉक्समध्ये टाका. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, सोडवायचा आहे. एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता 50 उरतात, तर ती रक्कम कोणती किंवा ती संख्या कोणती, अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. कशा पद्धतीने सोडवणार आहोत बघा. एका संख्येच्या माहित नाही, एक संख्या कोणती आहे माहित नाही. च्या म्हटल्यावर गुणाकार होते 50, टक्के म्हटल्यावर छेदात 100, मधून म्हटल्यावर वजा 50. ओके, हे काय करायचं, कंसात लिहून घ्यायचं आहे. बरोबर किती उरतात, 50 उरतात. बघा पहिले काय करायचं आहे, हे 50 मायनस मध्ये आहे, तिकडे गेल्यावर प्लस मध्ये, म्हणजे इकडे काय येईल, x गुणिला 50 छेदात 100. बरोबर बघा, हे इथं 50 इकडून इकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल, म्हणजे इथं झाले 100. काय करायचं आहे, याच्या छेदात घेऊन तिरपा गुणाकार. आपण फक्त तिरप्या गुणाकारानंच प्रश्न सोडवत असतो. म्हणजे x ची किंमत आता आपल्याला काढायची आहे, तर 100 गुणिला 100 छेदात 50 उरलेले आहेत. तर 50 एका 50, 50 दोन्ही 100, म्हणजेच बघा x बरोबर किती येणार, तर 200 येणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. टीईटी पास होण्याकरिता अशाच पद्धतीच्या प्रश्नाची तुम्हाला तयारी करायची. आता आपण काही महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा हाही प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सोडवता येत नाही. तुम्हाला जमते का? तुम्हाला जर ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवता येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचा आहे. बघा काय म्हटलेलं आहे, चक्रवाढ व्याजाने एक रक्कम 3 वर्षात स्वतःच्या दुप्पट होते. काय म्हटलेलं आहे, स्वतःच्या दुप्पट होते. जर ती रक्कम त्याच व्याज दराने किती वर्षात स्वतःच्या 8 पट होईल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कसं सोडवणार बघा. 3 वर्षात किती होते, 3 वर्षात होती ती दुप्पट. ओके, आणि त्याची 8 पट करण्याकरिता आपल्याला काय करायचं आहे बघा. या 2ला बघा 8 पट करण्यासाठी बघा 2ला किती वेळेस गुणल्यावर 8 होतात, तर 3 वेळेस गुणल्यावर 8 होतात. 3 वेळेस गुणल्यावर 8 होतात. तर काय करायचं, या 3 गुणिला 3चा गुणाकार करायचा. असा गुणाकार करून टाका. 3 त्रिक 9 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं सहज उत्तर भेटते. काय केलेलं आहे बघा, हे काय आहे, 2चा घन आहे. हे 2चा काय आहे, खाली दुप्पट होते, 3 वर्षात दुप्पट होते. मग 8 पट आपल्याला करायची आहे, तर 8 हे 2चं काय आहे, घन आहे. घन आहे म्हणल्यावर आपण 3 वेळेस 2चा गुणाकार करतो. हे 3 वर्ष झाले. 3 आणि 3 आपण गुणाकारात घ्यायचे. 3 त्रिक 9, 9 वर्षात काय होईल, ती 8 पट होईल. अशा पद्धतीने सहज या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवू शकतो. समजलं? समोरच्या प्रश्नाकडे आता आपण जाऊया. तोपूर्वी बघा आणखी काही खूप महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. तत्पूर्वी हे समजून घ्या, अँबिशन करिअर अकॅडमीच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. अशाच पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आणि शॉर्ट ट्रिक्सनुसार आणि सोबतच कन्सेप्टनुसार जर कोणाला शिकायचं असेल, ओके, तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुसद यवतमाळ जिल्हा यामध्ये तुमच्या ओळखीचे कोणी वनरक्षक किंवा तुम्ही तयारी करणारे असाल, वनरक्षक, पोलीस, दारूबंदी, सरळ सेवा, तलाठी, कोणत्याही पदाकरिता जर तुम्हाला तयारी करायची असेल, सर्व पद्धतीच्या बॅचेस आपल्याजवळ अवेलेबल आहे. त्यामध्येही खास कर लेखी प्लस फिजिकलच्या बॅचेस अवेलेबल आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन येतात, मग राहायला रूमची व्यवस्था आहे, या सर्व गोष्टीची व्यवस्था तुम्हाला मिळून जाईल. मग तुम्ही काय करायचं आहे, ह्या बॅचची व्हॅलिडिटी पहिले समजून घ्या काय आहे. 1 वर्षापर्यंत तुम्हाला संपूर्ण बॅच मिळणार आहे, तेही फक्त 4,999 रुपयात. ओके, तर 1 वर्षापर्यंत फक्त 5,000 रुपये फी आहे. म्हणून तुम्हाला काय म्हटलं, ही ऑफर जी आहे फक्त 10 विद्यार्थ्यांकरिता आहे. असे 10 विद्यार्थी फक्त त्या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. नंतर आपली फी वाढणार आहे, म्हणून त्वरित प्रवेश निश्चित करायला सांगा त्यांना. या नंबरवर संपर्क साधायला लावायचा आहे, 90 11 37 38 82. संपूर्ण तयारीची जिम्मेदारी आमची असेल. अशा विद्यार्थ्यांना ते तुम्हाला कळवायचं आहे. मग जिल्हा कोणताही असो, तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद इथे येऊन राहू शकता. बघा प्रश्न क्रमांक 8 काय म्हटलेला आहे, एका वर्तुळाची जीवा 16 सेमी लांबीची असून
ती वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहे, तर वर्तुळाचा व्यास किती सेमी असेल? बघा आता हा जो आहे हा प्रश्न कशाचा आहे? भूमितीचा प्रश्न आहे आणि खूप खतरनाक प्रश्न आहे, परंतु सोडवायचं कसं मी तुम्हाला समजून सांगतो. पहिले आकृतीच्या माध्यमातून समजून घ्या मी तुम्हाला काय सांगायला लागलो. एकदा जर तुम्हाला आकृती समजली तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं स्वरूप कळून जाईल. ओके, स्वरूप कळण्यासाठी बघा काय करायचं आहे. तुम्हाला काय म्हटलं तर एका वर्तुळाची जीवा ही जी आहे 16 सेमी लांबीची असून आणि ते केंद्रापासून 6 मीटर उंचीवर आहे, 6 मीटर दूर आहे. बघा हे केंद्र असेल तर 6 मीटर दूर म्हटल्यावर आपण जर समजा जीवा इथं 6 मीटर काढली, समजा इथं जीवा काढली, अशी या पद्धतीने जीवा काढली, समजा या पद्धतीने हे 6 मीटर अंतर असं झालं. हा किती मीटर अंतर आहे? 6 मीटर अंतर. ओके, आता जीवा जी आहे, जीवा कशी राहते तर संपूर्ण ही जीवा आहे, याचे 2 भाग पडले तर हे 8चा आणि हे 8चा भाग समजून घ्या. ओके, आता आपल्याला काय म्हटलेलं आहे? ती केंद्रापासून अंतरावर आहे, तिचा व्यास किती सेमी असेल? आता बघा लक्षात घ्या, व्यास काढायचा आपल्याला. या पद्धतीनं समजून घ्या. पहिले आपल्याला याचा कर्ण काढावा लागणार आहे. कर्ण कसा काढणार तर बघा तुम्ही एकतर त्रिकूट पद्धत वापरू शकता. त्रिकूट पद्धत जर येत नसेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे? पायथागोरस प्रमेय वापरायचा. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर तुम्हाला कर्ण काढायचा असेल तर आपल्याला हे पहा, ही या पद्धतीनं आपल्याला काय काढायचं? संपूर्ण व्यास काढायचा आहे. व्यास काढत असताना बघा काय करणार आहोत. सिंपल गोष्ट आहे. जर मी त्रिकुटानुसार जर सोडवतो म्हटलं, याला 2 भाग जाते, याला 2 भाग जाते. 2 त्रिक 6, 2 चोक 8, 2 पंच 10. ओके, म्हणजे बघा याला आपण 2 भागलं, 3 4 5 गुणिला 2 हे झाले 10. हे 10 असेल तर हे 10 असेल. टोटल किती होणार? 20 होणार. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती सोप्या भाषेत आपण या प्रश्नाला सहज सोडवलेलं आहे. समजलं? बघा अशा पद्धतीने सोडवायचं आहे. समोरचा प्रश्न काय म्हटलेला आहे? 9व्या क्रमांकाचा. हाही आपल्याला भूमितीचा प्रश्न विचारलेला आहे. कशा पद्धतीने सोडवणार? त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी 90 अंशाचा असेल, जर AB बरोबर 5 आणि बाजू BC बरोबर 12 सेमी असेल तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती असेल? परिवर्तुळाची त्रिज्या आता आपल्याला काढायची आहे. कशा पद्धतीने काढणार बघा, समजून घ्या काय म्हटलेलं आहे. समजा एबीसी आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे. समजा एक त्रिकोण काढतो मी. एबीसी आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. समजलं? हा त्रिकोण दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे? बी 90 आहे. हे समजा 90 असेल, बी 90 अंश असेल आणि BC 12 असेल. हे समजा आपण घेतले 12. ओके, आणि AB किती आहे? 5 दिलेला आहे. 5 12 13 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. बघा ABC. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे? परिवर्तुळाची त्रिज्या किती? परिवर्तुळ म्हणजे काय आता समजून घ्या. कर्ण भागीला 2 म्हणजेच काय भेटते आपल्याला? परिवर्तुळ. परिवर्तुळाची त्रिज्या. आता कर्ण किती भेटलं आपल्याला? 5 12 13 हे आपण त्रिकुटानुसार सोडवलं. जर त्रिकुट माहित नसलं पायथागोरसचा प्रमेय वापरावा लागतं, की नाही? मग 13/2 करा. बे एक बे, जर इथं भागलं 2 सखम 12 उरतात 1 पॉईंट द्या, 0 वडा 2 पंच 10, 6.5 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला टीईटी मध्ये विचारत असतात. समोरचा प्रश्न आता आपण बघूया. हा प्रश्न बघा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, 10व्या क्रमांकाचा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षरगट कोणता? बघा अक्षरगट आपल्याला ओळखायचा आहे प्रश्नचिन्हाच्या जागी. हा जो आहे समसंबंधचा उदाहरण आहे. कशा पद्धतीने सोडवणार आहोत समसंबंध? बघा आपल्याला या प्रश्नाला कसं सोडवायचं आहे. बघा ईचा क्रमांक आहे 5, या सीचा क्रमांक आहे 3, म्हणजे 2 ने कमी झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला पलीकडे जात असताना याचा क्रमांक 3 आहे, तर इथं आपल्याला कमी करायचा आहे. कमी किती करणार? ए, म्हणजे ए स्टार्टिंगला यायला पाहिजे. काय करायचं आहे? हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं. सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं? मग एकाच अक्षरावर आपण या प्रश्नाचं उत्तर सहज काढू शकतो. समोरचं काढत बसायचं नाही. सहज आपल्या प्रश्नाचं उत्तर ए पासून स्टार्ट होणार आहे. जर तुम्हाला गरिबी चेक करायचा असेल तर एफचा क्रमांक चेक करा. एफचा क्रमांक 6 आहे, याचा क्रमांक किती येते? 4 येते. मग याची वजाबाकी 2 या लागली. मग बघा इथं डीचा क्रमांक 4 येणार, तर इकडे येणारा क्रमांक कोणता असेल? 2 येईल. 2 म्हटल्यावर बी यायला पाहिजे, आहे की नाही? अशा पद्धतीने आपण सहज या प्रश्नाचं सोडवलेलं आहे उत्तर. समजलं असेल? समोरच्या प्रश्नाकडे आता आपण जाऊया.
प्रश्न क्रमांक हा दिलेला आहे 11व्या क्रमांकाचा. बुद्धिमत्तेचाच प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती संख्या सारखी नाही आहे, इतरांसारखी नाही आहे. आता अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता आपल्याला इथं जे संख्या दिलेल्या आहेत कुठं कमी जास्त दिलेल्या आहेत, मग तुमचा तर्क तिथं लागायचा आहे. काय लावायचं, एक तर तिथं सर्वांची बेरीज करून पाहायची किंवा मग काहीतरी अंकामध्ये फरक असेल अशा पद्धतीने आपण चेक करायचं. जर आपण या अंकांची बेरीज करतो म्हटलं 6 3 9 9 10 9 10 19 याची झाली. ओके, याची बेरीज किती झाली 19. जर याची बेरीज करतो म्हणजे 7 आणि 4 11 11 आणि 9 20 झाले, हे झाली याची बेरीज 20. जर याची बेरीज करतो म्हणतात 4 आणि 4 8 8 आणि 4 12 12 आणि 8 20, याची बेरीज 20 झाली. ओके, आता बघा 7 आणि 2 9 9 आणि 10 19 19 आणि 1 20. बघा या तिघांची बेरीज 20 झालेली आहे. पहिल्या संख्येची बेरीज 19 आहे म्हणून हे गटात नाही बसत. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा, 12व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे बघा. एका शाळेत 97 विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहेत, तर त्या शाळेत एकूण विद्यार्थी किती? बघा 18 विद्यार्थी गैरहजर दिलेले आहे, 97 विद्यार्थी हजर दिले, 97% विद्यार्थी हजर दिले म्हणजे 3% उरलेले आहे. 3% विद्यार्थी गैरहजर आहे म्हणजे 18 विद्यार्थी गैरहजर. 3% बरोबर 18, तर 100% बरोबर किती? तिरपा गुणाकार. बघा तर 100 गुणिला 18 छेदात 3 3 एक 3 3 सख 18. इथं उत्तर किती आपलं 600 येईल. 600 विद्यार्थी असतील. अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं असेल. समोरच्या प्रश्नाकडे आता आपण जाऊया. बघा प्रश्न क्रमांक आपल्याला 13वा दिलेला आहे. पुढील दशांश अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा. आता या दशांश अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर करताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. अतिशय बेसिक प्रश्न आहे, कशा पद्धतीने सोडवायचा आहे बघा. या 0.01 ला आपण 100 ने गुणायचं आहे. म्हणजे 100 ने गुणत असताना बघा मी या पॉईंटचा विचार करत नाही. ओके, पॉईंटचा विचार करत नाही म्हणजे 1 गुणिला 100 करा. 1 गुणिला 100 म्हटल्यावर किती झाले 100 1 100. पॉईंट नंतर किती अंक आहे 2 अंक आहे, तर इथं पॉईंट देऊन द्यायचा म्हणजे 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहज सोडू शकतो. 1%. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं. समोरचा प्रश्न पाहूया आता. समोरचा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा. 14व्या क्रमांकाचा प्रश्न. 1180च्या 50%च्या 30%च्या 10% बरोबर किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कसं सोडवणार? मांडणी करायची फक्त. 1180 च्या म्हटल्यावर गुणाकार 50% म्हटल्यावर छेदात 100 गुणिला 30% म्हटल्यावर छेदात 100 च्या म्हटल्यावर 10%. ओके, छेदात 100. आता याला भाग द्या. कसा भाग देणार? 2 शून्य, हा शून्य हा शून्य कट, हा शून्य हा शून्य कट, हा शून्य हा शून्य कट. आता बघा 5 ने इथं भाग जाते. 5 1 5 5 2 10. आता बघा इथं आपण भाग देऊन टाका. 2 1 2 2 5 10 उरला 1 2 9 18. आता बघा 59 गुणिला 3 उरलेले आहे. 59 गुणिला 3 भागिले 10. आता याचा गुणाकार करा. तर बघा भाग 3 9 27 7 हा चाले 2 3 5 15 2 17 छेदात 10. 1 0 आहे तर आपल्याला एक संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे. बघा 17.7 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. याही प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अशा पद्धतीने याही प्रश्नाला आपण सहज सोडवलेला आहे. आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सूत्र वापरून किमती काढायला सांगितलेले आहेत. मग बघा हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला. कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. 999चा वर्ग वजा 998चा वर्ग. बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. कशा पद्धतीने सोडवायचं आहे? सूत्र वापरून किमती वापरा. म्हणजे बघा ए वजा बी. ओके, ए वजा बी. त्याच्यानंतर ए वजा बी आणि इथं बघा काय होईल ए प्लस बी. ए प्लस बी. आता हे सूत्र होते ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए वजा बी आणि ए प्लस बी. आता या प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना कसं सोडवणार आहोत बघा. कशा पद्धतीने सोडवायचं आहे? ए वजा बी करा म्हणजेच बघा
999 वजा 998 आहे की नाही. चला, याची वजाबाकी किती येते आणि याची बेरीज किती येते. 999 प्लस 998. बघा, बेरीज आणि वजाबाकी, याची वजाबाकी करतो म्हटलं तर 1 उरते. ओके, आता गुणीला 9 8 17 7 हातच्याला 1 10 9 19 9 हातच्याला 1 9 9 18 1 19 म्हणजेच 1997. 1997 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं आपण हे 15 प्रश्न पाहिलेले आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिवाराला ही लिंक शेअर करा. या प्रश्नांचे जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि सोबतच तुम्हाला जर कोणताही डाऊट असेल, कोणताही प्रश्न विचारायचा असेल, TET मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, अभ्यास कशा पद्धतीने करायचा तेही कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.